फेंगल चक्रीवादळानं तामिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये हाहाकार माजवलाय। तामिळनाडूतील धर्मापुरी आणि कृष्णागिरी जिल्ह्यातील पश्चिमेकडील जिल्हे पुराच्या विळख्यात सापडले। कृष्णागिरीला गेल्या 2 ते 3 दशकात अभूतपूर्व पूर आला असून पुराच्या पाण्यात कार आणि इतर वाहनं वाहून गेली आहेत। पुरामुळे उंथागराईहून कृष्णागिरी आणि तिरुवन्नामलाई सारख्या शहरांमध्ये रस्त्यानं पोहोचणं कठीण झालंय। मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे व्हिडिओ फुटेज समोर आले, ज्यामध्ये कार आणि बस पाण्यात वाहताना दिसत आहेत। अनेकांच्या घरात पाणी शिरले, नागरिकांना वाहतुकीत अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय। तामिळनाडूतील विल्लुपुरम जिल्ह्याला अभूतपूर्व पुराचा सामना करावा लागतोय। मुख्यमंत्री के स्टॅलिन यांनी सोमवारी या भागाला भेट देऊन बाधित लोकांशी संवाद साधला आणि त्यांना मदत साहित्याचं वाटप केलं। विल्लुपुरममधून जाणाऱ्या हे सर्व रेल्वे सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आल्यानं शेकडो प्रवाशांना त्याचा फटका बसला। सुरक्षेच्या नियमांचं पालन करून परिस्थिती सुधारल्यास सेवा पुन्हा सुरू करण्याचे संकेत रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले। प्रमुख चेन्नई तिरुचिरापल्ली राष्ट्रीय महामार्गावरील विल्लुपुरम आणि आसपासच्या वाहतुकीवरही परिणाम झाला। विल्लुपुरम शहरातील सखल भागात पुराचं पाणी साचलंय। आजूबाजूची शहरं आणि गावांना मुसळधार पावसाचा फटका बसलाय। पुराचे पाणी सखल भागात गेलंय। तिरुवन्नामलाई जिल्ह्यातील आरणीजवळील पुलाचा काही भाग वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय। विल्लुपुरममधील विक्रावंडी आणि मुंडियापक्कम दरम्यानचा मुख्य पूल धोक्याची पातळी ओलांडून वाहतोय, त्यामुळे दक्षिण रेल्वेनं सोमवारी सकाळी त्या प्रमुख मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याची घोषणा केली। यामुळे एक्सप्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांसह अनेक सेवा रद्द करण्यात आल्या। काही गाड्या किसरकडे वळवण्यात आल्या तर काही गाड्या काही काळ थांबवण्यात आल्या।